पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. याला दक्षिणेचे काशी म्हणतात. इथे श्री विठोबा म्हणजेच पांडुरंगाचे मुख्य मंदिर आहे. भक्तगण विठ्ठलाला माऊली म्हणून हाक मारतात. वारकरी संप्रदायासाठी हे स्थान फारच महत्त्वाचे आहे. श्री विठोबा हे भगवान विष्णूंचे रूप आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रखुमाई म्हणजेच रुक्मिणी देखील पूजली जाते. विठोबा एका दगडी मूर्तीच्या रूपात आहेत, ज्यांच्या दोन्ही हातांचा आधार कमरेवर आहे. त्यांचे दर्शन घेतल्यावर भक्तांना आत्मिक शांती लाभते. पंढरपूर मंदिराचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे. असे मानले जाते की भक्त पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू यांनी इथे विठोबा रूपात दर्शन दिले. मंदिराची रचना यादव काळात झाली असावी. अनेक संतांनी या स्थळाची महती आपल्या अभंगांमध्ये गायली आहे. पंढरपूरची आषाढी वारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. लाखो वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी पायी चालत येतात. या यात्रेला वारी म्हणतात. दिंडी म्हणजे समूहात केलेली पदयात्रा. टाळ, मृदुंग, अभंगाच्या गजरात हे भक्त विठोबाच्या प्रेमात हरवून जातात. पंढरपूर शहर चंद्रभागा नदीच्या काठावर वसले आहे. या नदीला भीमा असंही म्हणतात. वारकरी इथे स्नान करून पवित्र होतात आणि मग विठोबाचे दर्शन घेतात. चंद्रभागेचा वळणाचा आकार अर्धचंद्रसारखा असल्यामुळे तिला हे नाव पडले आहे. वारी रिंगण म्हणजे पवित्र धुळीचा खेळ. वारकरी वाळूत एक वर्तुळ काढून त्यात नाचतात, मंत्रोच्चार करतात. संतांची पालखी पंढरपूरकडे येते. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या प्रथमतः निघतात आणि पंढरपुरात एकत्र येतात. पंढरपूरच्या मंदिरात विठोबाचे दर्शन घेताना नाम घेणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भाविक विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा गजर करतात. सकाळी काकड आरती, मध्यान्ह पूजा आणि रात्रीची शेजारती या सर्व विधी भक्तिभावाने पार पडतात. पंढरपूरमध्ये अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. वारी दरम्यान हजारो भाविकांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था स्थानिक लोक करतात. हे गाव भक्तिमय वातावरणात न्हावलेलं असतं. इथे आलेले भक्त खूप आत्मिक समाधान घेऊन परत जातात. पंढरपूर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर एक आध्यात्मिक ऊर्जा केंद्र आहे. इथे जाताना अहंकार बाजूला ठेवावा लागतो. भक्ती, सेवा, प्रेम आणि समर्पण हेच इथले खरे तत्वज्ञान आहे. म्हणूनच पंढरपूरला एकदा येऊन जावे.